तर डीजे थीम सॉन्ग प्ले करा. आयोजकांचा जो थीम सॉन्ग आहे तो या मॅच साठी थोडा प्ले करा. चला पारगाव संघाने निघले नाणेफेक पहिल्यांदा करतील फिल्डिंग आणि पहिली जोडी अतिशय भरवशाची खास करून उल्वे संघाचा किरण पाटील अतिशय सध्या फॉर्म मध्ये असलेला ज्याने रायगड 40+ सह उत्कृष्ट फलंदाजा बेट्स बॅट्समन हे दोन्ही नॉट आउट 72 क्या बात आहे. आणि 73 धावा करताना देसाई संघ पराभूत झाला. फार मोठ्या फरकाने संघ हरला. शेवटी हारजीत असते हनुमान पाटील. भरला घमासन क्रिकेटचा आज कोंबडपाडा ग्राउंडला स्पर्धा आली हो नावा रूपाला स्पर्धा आली हो नावा रूपाला 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला 40+ गावदेवी क्रिकेट संघ धरणा गाजला. पहिलं षटक प्रगती पदावर ये वडारी कालो हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले. ये गोटे अंपायर चलो अभी तो हमको तुम्हारी कलाकारी दिखानी है. तुमको आयोजक ने 12,000 रुपये गिन के दिए है. कर तो सांग तो फाइनल आता नहीं. नक्की सब फाइनल में सब निकालेंगे. जितना भी भड़ास है ना सब निकलेगी. चला पहिली जोडी मैदानामध्ये किरण पाटील आणि प्रदीप खारकर मगाशी 72 धावा तब्बल बिनबाद 72 अशी दमदार सलामी. आणि राजेश पाटील पारगावचा पहिला गोलंदाज पहिलं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिला मीडियम पेसर मध्ये गोलंदाज शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड मॅन 1 पॉइंट डीप मिड विकेट एक शॉर्ट मिड विकेट असेल. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा मध्ये प्लेअर उभा केलाय. अतिशय चांगलं अटॅकिंग फिल्डिंग किरण पाटील खेळले. राजेश पाटील याचा पहिला चेंडू सामना असेल. 3 षटकांचा डान्सिंग अंपायर गोट्या. चला संपूर्ण 6 वर गोट्या तुम्ही करायचे आहेत प्लीज. आणि हा यस पुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मारायचा आता पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर अन पदर गेला न भर पुरी जरा जपून धन्यवाद. तुझा काला दांडा कोण धरेल. आयला दांडका बांबू कसा सफेद पाहिजे. हे गोटे अंपायर हे चमत्कार आहे. पहिला दमदार चौका 4 धावांसाठी धावसंख्या बिनबाद 4. किरण पाटील याचा चांगला जबरदस्त ऑन राहील ताकदवर स्ट्रोक्स. उल्वे विरुद्ध पारगाव असा हा जबरदस्त सामना हाय व्होल्टेज मुकाबला 3 षटकांचा सामना असेल. जबरदस्त दमदार आयोजन गावदेवी 40+ धरणा आयोजित दमदार स्पर्धा कैलासवासी गंगाराम मडवी स्मृती चषक. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा पुल केला चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज फसला गेला आणि गोल्डन विकेट किरण पाटील ज्याने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त भीम पराक्रम केला होता आणि पहिली विकेट सॉफ्ट डिसमिसल. नीना तारेकर याचा हा आपलातून झेल शॉट मिड विकेटला आणि ज्या विकेटसाठी हा ट्रॅप लादला होता काही जबरदस्त झेल सॉफ्ट डिसमिसल. किरण पाटील 4 वर परतला आहे. आखिर बिसात क्या टूटा जो दिल किसी का तो हैरत की बात क्या टूटा. धन्यवाद. दिलीप इंगसकर सांगितलं की विकेट गेली की नाचायचं नाही दुःखामध्ये नाही करायचं. नवीन फलंदाज वन डाऊन द फलंदाज सचिन खारकर प्रदीप खारकर सचिन खारकर अशी ही विश्वसनीय जोडी उल्वे संघाची. कारण त्याला फार मोठा धक्का बसलाय. जो विस्फोटक फलंदाज त्यांचं हे ट्रम्प कार्ड किरण पाटील नावाचं वादळ थोडक्यात शमवलं गेलं आणि पहिला जबरदस्त झटका 440 ओव्हरचा दिला उल्वे संघाला. नाही सगळं त्याने हे पारगाव आहे ना तो काय त्याला सगळं माहिती रे.
सगळा रायगडचा अक्का त्याला माहीत क्रिकेट. राईट आर्म ओह द विकेट तयार. राजेश पाटील संघाच्या वतीनं पहिलं षटक पारगाव संघाच्या वतीनं. आणि ह्या पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडूकडे शॉर्ट बॅकवर्स केलेला पुन्हा एकदा आपला फिल्डिंग मिळेल एक धाव. मच्छिंद्र मोकल याची ही दमदार फिल्डिंग. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 5 वर. 1-5 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं क्रिकेट चांगलं मैदान सुसज्ज स्पर्धा दमदार स्पर्धा. आजचा अंतिम शेवटचा दिवस. आयोजकांना धन्यवाद देतो की आमचा पाहुणचार चांगला केला. 4 लाखाची स्पर्धा नसल्या जेवाची जेवायला शापूची भाजी. काय घंटा कॉमेंट्री करणार. जे पोट आहे ते ओटावर पाहिजे का नाही. नसता राजमाने शापूची भाजी करून होणार नाही कॉमेंट्री. हा गोट्या तू काय तो बोलतो माझी तब्येत नाही बरोबर. साला लोक तब्येत बरोबर तर सलाईन लावतात पण हे दारूची सलाईन लावली. डॉक्टर नाही येडा व्हायचा तो मला साला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हे चलता आहे गोट्या काय त्याला 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 सगळं विरोधाभास आहे. हो शॉर्ट इट. आणि हा झेल ड्रॉप केला. तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला. तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला. मसाला कुठनं तुझ्या सामानात सगळं चोळ म्हणजे अजून आगाग होईल ना चांगला नसेल अजून. तर या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक साह्य आले. सन्माननीय सुनीत पाटील रोहिंजनचे ग्राहक संरक्षणचे पनवेल तालुकाचे अध्यक्ष त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000चं आर्थिक साह्य. त्यांचं धन्यवाद. हे विशाल मडवी अजून एक मागो तर. चला टोटल स्कोर आलाय 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावर राजेश पाटील खेळेल फलंदाज. प्रदीप कारकर राईट आर्म होल्ड राऊंड द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह. टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त चाबुक शॉट. मिशीचा आकडा पाटलाचा नाद तुम्ही करू नका. धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान. डोक्यावर टोपीनी तोंडात पान. पाटील गातो या गाणं. बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या. अरे बाद येते 100-200 रुपये असतील घास की त्याचा. त्या काय त्याला काय ते त्याला येड लागले ते यायला संकेत आहे का. अच्छा अच्छा. तर सन्माननीय सुरेश पाटील साहेब माजी उपसरपंच दानसर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000चं आर्थिक साह्य मिळाले. यस प्रदीप खारकर याचा हा अतिशय जबरदस्त स्ट्रोक. अप्रतिम फटकेबाजी. संघाचा टोटल स्कोर झाला 13 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ही मॅच नक्कीच रंगतदार होईल कारण उल्वे संघ हा अतिशय फॉर्म मधला. खरं म्हणजे किरण पाटील जर बाद झाला असता नक्कीच स्कोर कमीत कमी 70 ते 80 पर्यंत गेला असता. अतिशय चांगली दमदार फटका दमदार स्ट्रोक मॅग्निफिशियंट ड्राईव्ह फ्रॉम प्रदीप खारकर. मागचे सामन्यामध्ये 25. राईट आर्म राऊंड द विकेट. राजेश पाटील तयार पारगाव संघाच्या वतीनं. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये पण जाईल लेग स्लिपला. फटका मात्र चुकला होता. लेग स्लिपला गेला. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 14 वर. षटक क्रमांक पहिलं समुष्ट 6 चेंडू 14 धावा 1 विकेट. असं बॉलिंग अनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. सामना असेल 3 षटकांचा. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज द मॅच विल बी 3 ओव्हर्स लिमिटेड ओनली. पारगाव आणि ओल्वे 2 बलाढ्य संघ. मला पुरी पुरी नको मला खैरी. कोंबडी ओ मला पाहिजे ही काळी काळी कोंबडी. ओ याला पाहिजे ही काळी काळी कोंबडी. धन्यवाद धन्यवाद. यस अतिशय चांगलं सॉन्ग डीजे सँडी मास्टर. किरवला नाईटला त्यांची पुन्हा एकदा आमची भेट होईल. पहिलं षटक संपूर्ण 6 चेंडू 14 धावा 1 बाद 14 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आफ्टर षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. नवीन गोलंदाज सचिन पाटील संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथार. बॉलिंग मार्कवर गोलंदाजच्या रॅम्पवर उंबरट्यावर बॉलिंग ट्रॅकवर. आपल्या ठेवणीतलं पटेललं वैयक्तिक पहिलं षटक सांघिक दुसरं षटक बॉलिंग मार्कवर तयार. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. गावदेवी धरणा 40+ आयोजित
स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी गंगाराम मडवी स्मृती चषक 2025 आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. आजच्या दिवसभरात ज्यांनी सलग 2 दिवस अतिशय उत्कृष्टपणे सूत्रसंचालन ज्यांनी केलं आमचे ते रायगडचे समालोचक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील फ्रॉम मोरबी. ज्यावेळी आम्ही पारगाव सागर पाटील ज्यावेळी समालोचन चालू केले संदीप पाटील फार छोटे होते तेव्हा. त्यांचे बंधुश्री सुनील पाटील चांगले क्रिकेटर होते. ते असेच मॅच बघायला यायचे. हॉलमध्ये चेंडू खणून काढायचा होता. चेंडू गेला बॅकवर्ड गलीच्या दिशेने एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 16. अतिशय चांगलं बॅटिंग आमचे कृष्णा म्हात्रे ज्यांनी पहिल्यांदाच आम्हाला जो इंटरव्ह्यूच्या फॉर्च्यूनच्या इव्हेंट माध्यमाने अनेक चामवंत जे प्लेयर असतील क्रिकेटपटू असतील अंपायर असतील चांगले समालोचक आहेत त्यांच्या प्रत्येकाची मुलाखत देऊन घरोघरी जाऊन त्यांनी जे नेतृत्व काम केले तब्बल हो आपला तो फटका 100च्या वरती. येस चांगले फिल्डिंग. हो गुड फिल्डिंग. सोन्या गायकवाड बघा अजूनही शाबूत आहे. बघा अजून तोच स्टॅमिना. रामदेव बाबा देखील झक मारील. रामदेव काय करतो ढोपरे दुखाला अमेरिकेला पळाला म्हणतात तुम्ही हे तेल वापरा ते तेल वापरा. 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 18 बॅट्समन 1 की 2 घेतलं रे गोटे. अच्छा षटकार आहे की चक्कर. जरा ऑनफिल्ड इथं फुटेज नाही आमच्याकडे प्लीज. अंपायर ऑन द फील्ड अंपायर वास्तविक त्यालाच विचारा ना प्लीज. पारगाववाले जरा सांगा प्लीज. प्रेक्षक कोण आहेत बघा त्यांनी सांगायचं प्लीज. नारिवलीवाले छकडी आहे कधी नाही ना. 2 धावांना. ओके थँक्यू धन्यवाद देतो नारिवलीवाले. फक्त 1 धाव कारण तिथं फुटेज अवेलेबल नाही आमच्याकडे कॅमेरे कमी आहेत ना त्याच्यामुळे प्लीज नारिवलीला धन्यवाद देतो. 1 धाव मिळते. सांगायचा टोटल स्कोर झाला आहे 19. दशरथ पाटील सर बघा एक जोरदार चर्चा चालू आहे. संदीप पाटील यांनी जे 49 धावा ठोकल्या ना त्यांना अजून काही बक्षिसं मिळाली नाही. डीजे थांबायचे. दशरथ पाटील सर बोला जेव्हा ते संदीप पाटील खेळत होते ना आपण भरपूर पारितोषिक घोषित करत होतो. काही दिले पण काही जमा नाही झाले. त्यावरून हे चुकीचं आहे हो. खरं म्हणजे फक्त एका माणसाने दिले फक्त नाचते लावू नका नुसतं शोबाजी करू नका नाही का. नसाला खिशात नाही अण्णाने मला बाजीराव म्हणा. काय गरज आहे सांगा मला. साला 10वीच्या परीक्षेला इंग्रजीमध्ये 3 विषयात नापास 3 वेळा नापास. साला हातात टाइम्स ऑफ इंडिया घेऊन फिरणार. आणि हा उलटा चेंडू मानाच्या ते वाशी में लेकिन गेंद गई काशी में. पुन्हा एकदा चेंडू जाईल खरा फेक. मिळतील 3 धावा के 2 3 रन्स. टोटल स्कोर इज 21. 21 ना रे 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र या षटकामध्ये धावसंख्या चांगली झाली आहे. राहिला शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर बची आहे. तर सांगतो सगळं सांगतो टोटल बग बग अग सखी कसा गुबू गुबू वाजतई बग बग. धन्यवाद. एक श्रेणी खरं म्हणजे गोट्याला नऊवारी नुसतं बरं असतं. एक नाकात नथ घालायची नाही का संपूर्ण काळा ड्रेस व्हायचा. हा काळी याला शांडी पण लय चावड आलं. टोटल स्कोर झालाय 12 चेंडू आणि 32 आणि राहिलं शेवटचं षटक अंतिम षटक. पारगाव वन दी टॉस डिसाइडेड फील्ड बर असतात ना. काय घाबरू नको बिंदास राहते. आम्ही असलं तर टेन्शन नाही घ्यायचं. इथं कोण येणार नाही. टोटल स्कोर झालाय 33. हा तो पण जायचा 33. एक बात 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नरेश गायकवाड संघाच्या वतीने शेवटचं षटक राईट आर्म महोदय विकेट. आणि हा येस आउटसाइड दॅपस्टप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पंचांचं मात्र 50 नाही इशारा नाही तो लेट पण देतो तो.
त्याला वाटलं देव का नको, देव का नको. सोन्या गायकवाड. नाही नाही काही नाही, असं काही नाही रे. नाही नाही काही नाही विषय. दोन की 2,500 झाले. नाही नाही दोन ते आहे उर्वरित पैसे देऊन टाका प्लीज. फक्त 5,000 जमा झाले. क्लिप काढणार आहे तर ते हा ते त्यांनी नंतर आम्ही ते इथं नाही बोलणार, तिथं तिथं बोलणार. हा त्याचं काय माहित आहे, ऐकून घ्या. हे प्लेयर लोकांचे पैसे कधी ठेवायचे नाही. पहिलं षटक प्रगती पथावर. हे देखो हाय हाय देखो. जरा पाठीमागून हात लाव, डोंगराला हात लावून जरासे. तब्येत उतरली बिचारीची, लॉकडाऊन झाल्यानंतर तब्येत उतरली. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, वसीम अक्रम सारखी. पाटील लेफ्ट महोदय विकेट. पुन्हा चेंडू हवेमध्ये. ओ ग्रेट कॅच, शॉर्ट कव्हरला आणि फलंदाज बाद झालाय. ज्या विकेटसाठी ट्रॅप लावला होता, सापळा रचला होता आणि किरण पाटील यांनी त्याला फसविले आणि गोल्डन विकेट, वाघाची शिकार. पहिल्या विकेट म्हणजे अतिशय मार्गस्थ. नाही मी गांडू भित्रा पांडू, आहे मी तरणा ताठ, गडी आहे मी तरणा ताठ. माझी धरून ठेवते बॅट, ही माझी धरून ठेवते बॅट, ही माझी धरून ठेवते बॅट. सांगा मारू कसा मी शॉट, ठेवते बॅट. धन्यवाद. ही एकनाथ माळी यांची अतिशय लोकप्रिय डबल मिनिंग. आणि वंडांना फलंदाज नरेश गायकवाड, सौर्या गायकवाड, नरेश गायकवाड ही बंधूंची जोडगोली. आता नरेश गायकवाड याच्यावर मात्र संपूर्ण जबाबदारी. नरेश गायकवाड टेकिंग स्ट्राईक, 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात, डळमलीत, विकृत, विक्षिप्त, तरेवाईक, चित्र विचित्र, केविलवाणी सुरुवात. पहिला फलंदाज बाद होते, धावसंख्या 1-1. आणि हा यस पुन्हा चेंडू. ही सारखी खायाला मागते मुळा, माझी लाडाची मंजुळा. ही सारखी खायाला मागते मुळा. धन्यवाद. नवीन फलंदाज संदीप तारेकर. अतिशय दारुण अवस्था आहे. बघूया शेवटी क्रिकेट हा पारगाव संघ आहे, मुसद्दी संघ असल्यासारखा अतिशय जिद्दी, शेवटच्या चेंडूमध्ये मॅच न सोडणारा संघ आहे. बऱ्याचशा इनिंग, बऱ्याचशा मॅचेस बघितल्या की जेलेले सामने आपल्या बाजूने झुकवले आहेत. बॅटिंग ऑर्डर त्यांची कमी कमी 7 पर्यंत आहे. हे देखो मिस्टर गोटे अंपायर. राईट आर्म, लेफ्ट आर्म, ओह द विकेट. किरण पाटील, ओह काय जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा किरण पाटील मात्र यांची ओ देखो ये नशीब, जोरदार अबेर. आणि किरण पाटील मात्र हे यांचं चमत्कारिक षटक. 2 बली 1 रन आउट, म्हणजे याला म्हणतात अष्टपैलू कामगिरी, जबरदस्त ऑलराऊंडर. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग अफलातून आणि गोटीने. आणि संघाला बसेल तिसरा धक्का. धाव संख्या फक्त 2, 3 बाद 2. हे करून तयारी सकाळ उद्या गाडीचं ठरे नाव, सांग फिरायला येशील का. धन्यवाद. धन्यवाद. संपूर्ण म्हणजे ज्या स्पॉन्सर केले आमचे देवेंद्र मेळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, त्याच्यानंतर जे आयोजन कमिटी आमचे सन्मान्य संदीपजी पाटील, मनोहर पाटील, महेंद्र पाटील, विकास केरी, अशोक कुरुफ, सचिन मडवी, ब्रिजेश पाटील, लहू मळेकर, रतन पाटील, भगवान पाटील, बालाराम मडवी, योगेश पाटील, गजानन मळेकर, गोरू मळेकर, जयेंद्र पाटील आणि दीपक पाटील. अरे एवढी लग्नाची पत्रिका नाही आयला, साला आम्हाला घाम फुटला वाचता वाचता. सन्माननीय प्लस अच्छा त्यांचं आहे हे संपूर्ण आहे. हा चमू आहे. तर नक्कीच A1 वडापावचे सर्व प्रसिद्ध उद्योजक
पराग हो, गोपी साहेब clean यांचं ball, इथं आगमन त्रिफला झालं. चेत. क्या बात आहे. असुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद. रागान काय बघतोस रागान, अरे रागान काय बघतोस रागान, तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी ती उडवली वाघान, तुझी दांडी ती उडवली वाघान. तर नक्कीच धाव जसं- संख्या एनिमेन 4, 2 धावा, 4 बाद 2 अशी उडालेले तारांबल, हबेल अंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, पटापची ती रेवडी, खिल्ली, टर, भंबेरी, बोजवारा, फज्जा, गालन, त्रेदा, तिरपीट, सशे, होलपट. अतिशय वाईट दयनीय अवस्था पारगाव 40 संघाची. बघा सागर कृष्णा सागर पाटीलचा चेहरा पडला बघा. नक्कीच तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी नाही का. नक्कीच आपण पाहतोय A1 वडापाव फेमस शॉप आहे. तर आम्ही पाहतोय तळोजा MIDC मध्ये अगदी दसरथ पाटील सर कोणी फाट्यावर आपण गेलात तर A1 वडापाव जरूर टेस्ट घ्या. आणि त्याचे प्रसिद्ध उद्योजक पराग गोपी साहेब नितलस यांचे इथं आगमन झाले. अवश्य भेट द्या. A1 वडापाव क्वालिटी आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांचा दर्जा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रचलित खाद्यपदार्थ जो A1 वडापाव ज्याचे ओनर्स आहेत पराग गोपी साहेब कुठे यांचे कुठे इथे आहे आगमन झाले. ते? स्टॉल कुठे आहे तिकडं लांब नितलंच फाट्यावर. नितलस फाटा. अच्छा अच्छा लांब आहे म्हणजे तिकडे कधी आलं तर आम्हाला ओळखा बघा नाही का. नक्कीच नक्कीच. तर 5,000चं आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्या बात त्यांच्यासाठी. आहे. नक्कीच तुम्हाला अनलिमिटेड आहेत. येस नक्कीच. तर 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. किरण पाटील बघा 6 चेंडू 2 विकेट 3 विकेट घेतले, एक रनआउट आणि दिलम्या मोदल्या फक्त 2 धावा. काही जबरदस्त गोलंदाजी, व्यावहारिक गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग अटॅक. नवीन गोलंदाज नंदकुमार गायकवाड आणि हा चेंडू पुन्हा चांगला फटका दमदार स्ट्रोक. चेंडू जाईल ऑन साईडला व्हाईटिश मिडविकेटला मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या झाली 3 वर. 4 फॉर द लॉस, 3 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. तर याच्यानंतर सामना होईल तो आयोजक कमिटी कुठला सामना आहे मॅच नेक्स्ट मॅच आता चिठ्ठ्या याच्यानंतर ड्रॉ आहे बघूया. आउटसाईड ॲब्स्टम पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. तर नक्कीच दसरथ पाटील सर आगासनने एक सामना जिंकला, नारिवलीने 2 सामने जिंकलेत आणि यातून जो जिंकेल तो 2 सामने जिंकतील. येस पंचांदा वाईट. येस मिथुन मडे थर्ड अंपायर. येस येते ऑन स्क्रीन बघतील आहे तेवढं. चाचू कुठे आहे चाचू. तर आगासनचे संघनायक आगासन 40+ आपण इकडे येऊन थांबा आणि नारिवलीचे संघनायक आपण सुद्धा येऊन थांबा. हो क्लास डिलिव्हरी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, वेग आणि गती आणि मतियाचा पुरेपूरपणा. आउटसाइड द ऑफ किरण पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजीचा जबरदस्त अटॅक या ठिकाणी उळवे संघाच्या वतीनं. चल लकी ड्रॉ मध्ये जिंकेल तो जाईल उपांत्य फेरीत म्हणजे सेमी फायनल. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ थोडासा भरकटलाय बघूया. पंच गोट्या कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही. संत गती, मंद गती, कासव चाप, कछुआ चाप, गोगलगाईच्या अवलादीचा खेळ. पारगा 40+ आणि हा अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. अप्रतिम मारा, टिचून मारा, भेदक मारा. वाईट का काय आहे नाही ना. नाही म्हणजे गोट्याचा नियम नाही हो. 2 मिनिटानंतर पण तो वाईट देतो म्हणून आम्ही बोलत नाही डायरेक्ट. हा असा इतिहास आहे, परंपरा आहे. हे बॉल कितीला 4 झाले. तुम्हाला सांगितलं ना गोट्या बॉलने मुदत तो नॉन. हो बाबा कुठंच कोहलीचे अंपायर 4G कैलास तुम्ही बॉल मधायचे आहेत. त्यांनी फक्त 10,000 रुपये घ्यायचे आहेत. बॉल तुम्ही मधायचं काम करायचं आहे. आज बॉल बाकी आहे का. येस अगर पाटील यांच्या तर सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झाले. आदरणीय चला यांना चिडवण्याचा प्रयत्न आहे. सागर पाटील याचा येणे करायचा आहे, बिंदास करायचं काय नाही. सन्माननीय हेमंतजी म्हात्रे साहेब खुटारी साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. मी त्यांचं स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ या स्पर्धेमध्ये येस पहिला त्यांचं सहर्ष स्वागत. लेग स्लिपला
5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. सन्माननीय काय दिलीप पाटील साहेब धरणा यांचंही त्या या कॅप्टन याच्यानंतर लकी ड्रॉ जो जिंकेल ड्रॉ मध्ये तो जाईल डायरेक्ट उपांत्य फेरीत, म्हणजे जाईल सेमी फायनल. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जाईल स्क्वेलिग आणि मेडुगे यांच्या मधून मिळेल फक्त एक धाव. जवळजवळ पारगाव संघानं नांगी टाकलेलं नतमस्तक जवळजवळ सामना सोडून दिलाय. आणि उलवे 40 प्लस संघाचा हा घवघवीत पहिल्या सामन्यामध्ये व्हाईट वॉश, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील व्हाईट वॉश देतात का बघूया. आणि हा चेंडू गेला आउटसाइड द लेग स्टंप बघूया, परंतु पंच मात्र कुठल्या प्रकारचा निर्णय नाही, म्हणजे जाईल डॉट बॉल. तर नक्कीच दशरथ पाटील सर, मी A1 वडापावचे ओनर्स प्रसिद्ध उद्योजक पराग बोपी साहेबांनी विनंती करेन, यानंतर टॉस बॉक्समध्ये आपल्या पवित्र शुभ असते तिथे फक्त नारिवली आणि यातून विजयी संघ या दोघांमध्ये लकी ड्रॉ असेल. विनर टीम सेमीफायनलला जाईल आणि त्यानंतर आगासन आपण येऊन थांबायचं, आपल्या विरुद्ध टॉस होणार आहे. यस, रेडी आहेत, ऑल सेट. 2 मध्ये 33 सॉरी औपचारिकता. आणि हा येस आउटसाइड दॅप स्टेप म्हणण्याचा चेंडू गेलाय शॉट कव्हरला, मिळाले एक धाव शॉट एक्स्ट्रा कव्हरला. राहिले फक्त इनिमेन 2 बॉल बाकी आहेत. यशस्वी उद्योजक पराग बोपी साहेब नितलस यांना विनंती करेन. आणि 3 बॉल 1 रनआउट आमचे किरण पाटील आपलेच अतिशय भेदक मारा केला आणि सामना आपल्या बाजूनं झुकविला आणि पारगाव सारख्या बलांडे संघाला या स्पर्धेतून 4 मुंडे चित केलं. या किरण पाटील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तुम्ही घेऊन जायचं आहे. कोण मॅन ऑफ द मॅच देत आहे? मॅन ऑफ द कोण? भगवान पाटील. संदीप पाटील ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची बघा. तर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. चला, मॅन ऑफ द मॅच किरण पाटीलसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. ऑलराऊंडर 40 प्लसचं क्रिकेट ते आज तागायत गाजवतात आणि A1 वडापावचे ओनर्स आम्ही पाहतोय परागजी बोपी साहेब यांचे शुभ हस्ते देतोय आमची आयोजक कमिटी. आणि मॅन ऑफ द मॅच किरण ठरलेत. किरण अभिनंदन. लगेच लकी ड्रॉ कडे वळणार आहोत. किरण, नेहमीच आपल्या संघाचा दबदबा राहिलाय, आज काय म्हणशील टीम मेट्स बद्दल आणि या स्पर्धेच्या एकंदरीत या प्रवासाबद्दल? टीमचा आज आमचा आयलेश नाही आहे टीममध्ये. ॲक्च्युली पॅडी मी आणि सचिन कारखाने पण चांगली साथ दिली आहे. माझा क्रिकेट असंच आहे, मी ज्यावेळेला मैदान ॲक्च्युली माझी तब्येत बरोबर नाही आहे पण तरी मी माझा क्रिकेटच असं आहे, मी ज्यावेळेला मैदान उतरतो ना मी जीवाची पर्वा करत नाही. मला मॅच इम्पॉर्टंट असते. मैदानच्या बाहेर गेल्यावर ठीक आहे, भले 40 प्लस असू दे किंवा अंडर 40 असू दे, काय फरक नाही पडत. फक्त मॅच जिंकणं हा इम्पॉर्टंट उद्देश असतो. आणि या वर्षी आम्ही 40 प्लसमध्ये एंट्री मारली तिघांनी, आयलेश मी आणि पॅडी तिघांनी आम्ही एंट्री मारली. आम्ही यंदा लगातार 1 लाखाच्या ट्रॉफी आम्ही जिंकलेलो आहोत. आणि आम्हाला ॲक्च्युली पनवेल आणि उरणमध्ये एंट्री देत नाही आहेत आमच्या टीमला, काय माहिती नाही. ॲक्च्युली आमचा गेम आहे, आम्ही जिंकतो, एक आमचा पार्ट आहे. पण बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आमचा ॲडव्हान्स परत पाठवतात, आम्हाला घेत नाहीत. तर आम्ही 40 झालो, आमच्याकडे टॅलेंट आहे म्हणून आम्ही जिंकतो. पण 40 झालेत, आम्हाला द्या संधी. असं नाही का आम्ही रोजच जिंकू, कधी ना कधी. आम्ही पारगाव संघ हा एक टाईट संघ आहे, पनवेलमधील आमचा दादा संघ आहे, पण ते पण त्यांचा कुठं काय बॅट पाय चालू, पण ते पण आमचे हारतात असं नाही, पण ते चांगले आहेत. पण आम्हाला पारगाव संघाला पण एंट्री देत नव्हते मागच्या वर्षी. आम्हाला आमची इच्छा आहे की आम्हाला भले तुम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट करा, पारगाव वगैरे आमचा एक लॉट ठेवा आणि असोसिएशनला बोलू, पण आमच्या संघाला एंट्री द्या. आयोजन जबरदस्त आहे. दादांना मी थँक्यू बोलतोय की त्यांनी आम्हाला इथं या स्पर्धेमध्ये चान्स दिली आहे आणि फायनल जिंकण्याचा माझा टार्गेट आहे. बघूया आता पुढे क्रिकेट आहे काय होते ते. किरण, पुढल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मालिकावीराला बाईक आहे, तुमच्या टीमचं रजिस्ट्रेशन करू का? ऑलरेडी एंट्री फिक्स? नक्कीच, आम्ही बाईक आहे 100% केलो. 2016ला माझी बाईक गेली, अजून काय तो योग आला नाही आहे. बऱ्याच ठिकाणी असे चान्सेस गेलेत. नशिबाचं असेल तर त्यांच्याच सीझन टुर्नामेंटला भेटेल, पण आमची एंट्री 100% ठेवा, कोण पण लावा, आम्ही बिंदास कोणाची पण केलो, काय हरकत नाही. क्या बात आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत. चला लकी ड्रॉ करूया आपण. मी परागजी बोपी साहेब यांना विनंती करेन, या उल्वेचे संघनायक आणि नारिवली या लगेचा वेळ घेऊ नका. अजून आम्हाला 3 मॅचेस कव्हर करायचे, 4:15 झालेत आणि 3 मॅचेस कव्हर करायचे. 3 षटकांचे सामने असतील. चला, कारण बक्षीस समारंभ आणि आगासन आपण सुद्धा या. आगासन मी पराग बोपी साहेबांना विनंती करेन, बघा जो चिठ्ठीमध्ये लकी ड्रॉमध्ये जो पुढे जाईल, बाय चिठ्ठी आणि एक ब्लँक आहे. बाय मिळेल तो सेमीफायनलला. A1 वडापाव ओनर्स पराग बोपी साहेब, पाहूया बाय कुणाला मिळणार.